नमस्कार मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. राघव जान्हवी भाग 8. हा आवाज दुसरा कोणी नसून राज सिंग यांचा होता. आपल्या जिवलग मित्र राठोडच्या नातवाचा अशा प्रकारे अपमान होत असल्याचे पाहून त्यांचे डोळे रागाने भरून येतात. कारण त्यांनी सानियाला या घरची सून म्हणून स्वीकारले होते. म्हणून जेव्हा त्यांना राघवने काय कृती केली आहे हे कळते तेव्हा ते आपल्या संतप्त नजरेने राघवकडे पाहतात आणि त्याला विचारतात, राघव काय केले हे? आत्ताच सानियाची माफी माग. राघव आजोबांचे म्हणणे ऐकतो तेव्हा त्याला खूप राग येतो आणि तो दात घासत रागात बोलतो, माफ करा दादाजी, पण मी या मुलीची माफी मागणार नाही. हे ऐकून राज सिंगला खूप राग येतो. आम्ही तुम्हाला जे सांगितले ते करा, अन्यथा तुमच्या शिक्षेसाठी तयार राहा, असे ते म्हणतात. दुसरीकडे राघवला शिव्या दिल्या जात असल्याचे सानियाने पाहिले तेव्हा तिच्या ओठांवर एक राक्षसी हास्य होती. ती डोळ्यात खोटे अश्रू घेऊन उभी राहते आणि म्हणते, दादाजी काही हरकत नाही. कदाचित राघवच्या हाताचा चुकून धक्का लागला असावा, त्यामुळे मी खाली पडले. कृपया त्याला काही बोलू नका. सानियाचं बोलणं ऐकून राज सिंग शांत होतात आणि ते राघवला म्हणतात, हे बघ, तू असे करत असूनही ती तुझी बाजू घेत आहे. पण राघवला सानियाचा खूप तिरस्कार वाटत होता, म्हणून तो रागाने ते सभागृह सोडून जातो. राघवला इतकं सांगितलं जात असताना तिथे कुणीतरी होतं ज्याच्या ओठांवर हसू होतं. मनात काहीतरी विचार करत तो हसायला लागतो आणि राघवला पार्टी हॉलमधून बागेत जाताना पाहतो. ती व्यक्ती ही राघवच्या मागे जाते आणि काही दुरूनच राघवला पाहत राहते. काही वेळाने त्याच्या मनात एक कल्पना येते. राघवला पाहून तो तिथून मागे वळतो आणि हॉलमध्ये येतो. तो हॉलमध्ये जाऊन सानियाला पाहतो. त्याला पाहून सानिया देखील एक राक्षसी स्माईल देते आणि दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात. त्यानंतर ते आपापल्या कामात व्यस्त होतात. तिथे हळूहळू सर्व पाहुणे एकमेकांसोबत बोलू लागतात. समर आणि अमन दोघेही राघवच्या मागे जातात. दोघांच्या हातात ड्रिंक होते. समर राघवसाठी ड्रिंकचा ग्लास घेतो आणि मग दोघेही राघवकडे जातात. तितक्यात राघवला दोघेही त्याच्या दिशेने येताना दिसतात, तर तो म्हणतो, तुम्ही दोघे इकडे काय करता? मी परत येतच होतो. समरने त्याला ड्रिंक दिली आणि म्हणाला, चल काही नाही. राघवही समोरकडून ड्रिंक घेतो. बोलता बोलता तिघेही दारू पिऊ लागतात. तिघांची दारू पिणे चालूच असते की राघवला काहीतरी वेगळं वाटतं. म्हणून तो अमनला आणि समरला काही कामाचं निमित्त देतो आणि तिथून निघतो. अमन आणि समरलाही त्याच्या वागण्याची कल्पना नव्हती. त्यामुळेच राघवला खरंच काही काम असेल असं त्यांना वाटतं, म्हणून तो निघून गेला. राघव ही हळूच त्याच्या खोलीत जातो आणि दार लावून घेतो. मग जेव्हा त्याला खूप गरम वाटू लागते तेव्हा त्याला समजते की कुणीतरी आपल्याला ड्रग दिले आहे, म्हणून तो त्याच्या खोलीत गेला. लगेच तो वॉशरूममध्ये जाऊन पाणी चालू करतो आणि शॉवरच्या थंड पाण्याखाली उभा राहतो. पण शॉवरचे थंड पाणीही त्याच्या अंगातील उष्णता दूर करू शकले नाही. त्यामुळे त्याच्या शरीरातील आग विझवण्यासाठी तो अंगावर सारखे पाणी ओततो. तरीही त्याची उष्णता वाढतच असते. तो स्वतःचेच केस ओढू लागतो. हळूहळू त्याचे भान हरपू लागते. राघव काही वेळ स्वतःवर नियंत्रण ठेवतो. त्याच्या खोलीत येतो, त्याचे कपडे घालतो, गाडीच्या चाव्या घेतो आणि खोलीतून खाली येतो आणि पार्किंग एरियात जाऊन त्याच्या गाडीत बसतो. यावेळी त्याला डॉक्टरकडे जावे असे वाटते, काही चूक करण्यापूर्वी. म्हणून तो डॉक्टरकडे जातो, कारण त्याला स्वतःमुळे घरात कुणाला त्रास द्यायचा नव्हता. पण तो कार घेऊन निघताच त्याच्या मागे आणखी 2 गाड्या येतात. एकात सानिया असते तर दुसऱ्यामध्ये अजून कुणीतरी असते. वास्तविक सानियानेही राघवला घरातून बाहेर पडताना पाहिले होते. त्याची अवस्था पाहून तो पूर्ण नशेत असल्याचा अंदाज तिला आला होता. ती त्याच्या मागे जाते. तिच्या मनात खूप काही खतरनाक असे चालू असते. यानंतर ती जोरजोरात हसायला लागते आणि मग ती राघवचा पाठलाग करू लागते. साधारण तासाभरानंतर राघवची गाडी एका हॉटेलसमोर थांबते. राघव त्याच्या कारमधून उतरतो आणि हॉटेलच्या आत जातो. या हॉटेलमधील त्याची खोली आधीच कायमस्वरूपी बुक करण्यात आली होती. त्यामुळे तो त्याच्या खोलीत जाताच त्याच्या असिस्टंटला बोलावून सांगतो की त्याने माझ्यासाठी एका वेश्येची व्यवस्था करावी, कारण त्याने वाटेतच डॉक्टरांशी बोलले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला सांगितले की तो जितक्या लवकर एखाद्या मुलीच्या जवळ जाईल तितक्या लवकर तो बरा होईल. औषधाने तो लवकर बरा होणार नाही. सानिया ही राघवच्या मागे जाते आणि त्याच्या रूमजवळ पोहोचते. राघवने खोलीला आतून कुलूप लावल्याचे पाहताच तिला खूप राग येतो. ती तिथे उभे राहून काही विचार करू लागते. काहीतरी विचार करत असताना तिच्या मनात एक कल्पना येते आणि तिच्या ओठांवर हसू उमटते. ती परत रिसेप्शनवर जाते आणि तिथल्या मुलीला काहीतरी बोलते. मग रिसेप्शनवरची मुलगी पैशाच्या आमिषमध्ये येऊन सानियाकडे जाते आणि ती तिला राघवच्या खोलीची चावी देते. दुसरीकडे राघवच्या खोलीत त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावल्यामुळे एक वेश्या आल्याचे त्याला वाटते. त्याने दार उघडताच एक मुलगी पटकन खोलीत शिरली आणि दार आतून लॉक केल्यावरती
ती पटकन दारावर उभी राहते आणि तोंडावर हात ठेवून रडायला लागते. तिला रडताना पाहून राघवला विचित्र वाटतं. मात्र यावेळी त्याला जास्त काही समजत नव्हतं. तो मुलीचा हात धरतो आणि तिला आपल्यासोबत खोलीत घेऊन जातो आणि तिला बेडवर फेकतो. राघव त्या मुलीला बेडवर फेकून तिच्या अंगावर येतो आणि हात धरतो आणि त्या मुलीच्या कानाजवळ ओठ ठेवतो आणि म्हणतो, मला माफ कर बेबी डॉल, मी मजबूर आहे. शक्य असेल तर मला माफ कर. काळजी करू नको, मी माझी चूक नक्की सुधारेन. राघवचे बोलणे ऐकून ती मुलगी घाबरते आणि ती राघवला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न करू लागते. राघवने तिच्या हातावरची पकड घट्ट केली आणि तो त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवतो आणि तिला जबरदस्तीने किस करू लागतो. किस घेताना राघव तिचे ओठ चावत होता. ती मुलगी राघवपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती. तिचा श्वास सुटत असल्याचे राघवला पाहताच तो तिचे ओठ सोडतो आणि तो तिच्या मानेवर हात ठेवतो आणि तिथेही चावताना तो तिची स्किन सुकू लागतो आणि तो त्याचा एक हात तिच्या शर्टच्या आत घालतो आणि तिच्या कमरेला हात लावू लागतो आणि हळूच हात वर करतो आणि त्याच वेळी तो त्याची ओठ तिच्या छातीवर ठेवतो आणि तिला तिच्या शर्टवरूनच किस करू लागतो. नंतर तो तिचा शर्ट काढून खाली फेकतो आणि आता त्या मुलीचे वरचे शरीर पाहून राघवला अजूनच नशा चढत होती. ती मुलगी हार मानते आणि राघवला त्याच्या इच्छेनुसार करून देते, कारण आता तिची तिथून निघून जाण्याची हिंमत नव्हती. ती थकली होती म्हणून ती हार मानते आणि जिवंत प्रेतासारखे बेडवर पडून राहते. मुलगी पूर्णपणे शांत झाल्याचे पाहून राघव पुन्हा एकदा तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो आणि तिचे केस घेऊ लागतो. तो खूप जास्त अग्रेसिव्हली तिला केस करत असतो की त्या मुलीच्या ओठांतून रक्त येऊ लागते. पण राघवला काही फरक पडत नाही, कारण तो ड्रग्सच्या प्रभावाखाली काय करतो याची त्याला जाणीवही नव्हती. तो हळूच तिच्या अंगावर हात फिरवू लागतो. मग काही वेळाने जेव्हा त्याला दिसले की त्या मुलीचा श्वास घेण्याचा त्रास होत आहे, तेव्हा तो तिचे ओठ सोडून देतो आणि त्याचे सर्व कपडे काढतो. स्वतःचे कपडे काढताच तो त्या मुलीचे उरलेले कपडे काढतो आणि मग तो त्याचे ओठ तिच्या अंगावर फिरवू लागतो. पण तो आणखी पुढे जाणार तर त्या नशेच्या गुंगीमुळे त्याला झोप येऊ लागते आणि तो त्या मुलीच्या अंगावर झोपून डोळे बंद करतो. जेव्हा त्या मुलीने राघवला तिच्या अंगावर पडलेले पाहिले तेव्हा तिने सुटकेचा निश्वास सोडला, कारण राघव आता तिच्यासोबत ते सर्व करत नव्हता. आता ती हलायलाही घाबरत होती. जर तिने असे केले तर राघव पुन्हा तिच्याशी तेच वागायला सुरुवात करेल. पण जेव्हा तिला राघवचा मंद आणि उबदार श्वास तिच्या मानेवर जाणवतो तेव्हा ती सुटकेचा निश्वास टाकते आणि मग उठून राघवकडे पाहते आणि त्याच्याकडे टकलावून पाहत राहते. ती हळूच राघवला त्याच्या अंगावरून बेडवर झोपवते. खाली पडून राहून तिला दम लागला, कारण राघव तिच्यापेक्षा खूप जड वाटत होता. मग ती उठून बेडवर बसते आणि काही वेळ राघवच्या देखण्या चेहऱ्याकडे पाहत राहते आणि मग ती पटकन पलंगावरून खाली उतरते, तिचे कपडे घालते आणि तिचा चेहरा स्कार्फने झाकते. त्यानंतर ती दरवाजाकडे चालते आणि दारापाशी पोहोचल्यावर तिची पावले थांबतात. तिला या व्यक्तीचा भयंकर राग येत असतो, पण राघव तिला स्पर्श करणारा पहिला पुरुष होता. मग ती मागे वळून पुन्हा एकदा राघवकडे पाहते. तिला दिसते की राघव अजूनही शांतपणे झोपलेला आहे, म्हणून ती राघवकडे जाते आणि त्याला ब्लँकेटने झाकते. मग ती दरवाजाकडे जाते आणि दरवाजा किंचित उघडते. बाहेर कोणी आहे का ते पाहण्यासाठी दरवाजाच्या छिद्रातून तिची मान बाहेर काढते. बाहेर कोणी नाही याची खात्री झाल्यावर ती हळूच खोलीतून बाहेर पडते आणि दार बंद करते. काही पावले पुढे गेल्यावर ते एका मुलीला आदळते. ती मुलगी दुसरी कुणी नसून सानिया होती. मुलीला धडकल्याने सानिया खाली पडली आणि खाली पडताच ती जोरात ओरडते. ती त्या मुलीवर ओरडण्याआधीच ती मुलगी सानियाला सॉरी म्हणते आणि पटकन हॉटेल सोडते. सानिया रागीट डोळ्यांनी त्या दिशेला पाहते. मुलगी ज्या वाटेने गेली तिने मनात विचार केला की तू पुन्हा माझ्यासमोर आलीस तर मी तुला जिवंत सोडणार नाही. त्यानंतर पुन्हा एकदा ती राघवच्या खोलीसमोर जाते, पण ती खोलीचा दरवाजा उघडणार इतक्यात मागून कुणीतरी येऊन तिचा हात धरून तिच्या कमरेवर हात ठेवतो. सानियाला भीती वाटते की तिला कुणी असे धरून ठेवले आहे. ती मागे वळून पाहण्याआधीच ती अडखळत म्हणते, कोण आहे? मग तो माणूस त्याची हनुवटी तिच्या खांद्यावर ठेवतो आणि तिच्याशी बोलतो, डिअर, तू मला आता ओळखायलाही नकार देत आहेस का? तू खूप घाईत आहेस का राघवकडे जायला? सानियाला हा आवाज ऐकू येताच तिला धक्का बसला. मग ती त्या माणसाकडे वळून पाहते आणि तिचे हात त्या माणसाच्या गळ्यात टाकते आणि तिच्या ओठांवर एक राक्षसी हास्य आणते. ती त्या माणसाला सांगते की तू कधीच सुधारणार नाहीस. मी कुठेही जाते तर मला फॉलो करतो. तो मुलगाही अतिशय ॲटिट्यूडने म्हणतो की बेबी, तू माझी आहेस, मी तुझ्याकडे नाही येणार तर मी कुठे जाऊ? असे म्हणून तो सानियाच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो. सानिया आणि तो मुलगा एकमेकांची किस घेण्यात इतके मग्न होतात की दुरून कुणीतरी त्यांना पाहत आहे हे त्यांना कळतही नाही. पण हे समजताच ते दोघे एकमेकांना सोडून देतात. तिथे हॉटेलची कर्मचारी त्यांना किस करताना पाहते, त्यामुळे ती लाजून तिथून पळून जाते.
दोघेही एकमेकांकडे टक लावून बघतात आणि त्यानंतर सानिया पटकन राघवच्या खोलीचा दरवाजा उघडते आणि दोघेही खोलीत जातात. दोघेही राघवकडे पाहतात. त्याचे बूट आणि कपडे जमिनीवर विखुरलेले होते आणि तो बेडवर पोटावर झोपला होता. सानियाच्या मनात काहीतरी विचार येतो. ती पटकन जाऊन राघवकडे पोहोचते आणि पाहते की राघव गाढ झोपेत आहे. ती त्या माणसाकडे परत येते आणि वेळ न घालवता तिची ओठ त्याच्या ओठांवर ठेवते. तो माणूस पण तिला किस करू लागतो. ते किस घेत असताना त्यांचे केस खूप डीप झाले आणि दोघेही नशा करू लागतात. दोघेही एकमेकांचे कपडे काढू लागतात. सानिया त्या माणसाच्या शर्टची बटणे उघडू लागते आणि तो माणूस सानियाचा ड्रेस काढतो. सानियाची परफेक्ट बॉडी पाहताच तो माणूस वेडा व्हायला लागतो आणि वेळ न घालवता तो त्याचे उरलेले कपडे आणि सानियाचे कपडे काढतो. दोघेही एकमेकांना किस करू लागतात आणि एकमेकांच्या अंगाशी खेळू लागतात आणि कोणीतरी त्यांच्याकडे द्वेषपूर्ण नजरेने पाहत असते. हो, तो राघवच असतो. ग्लानीतच त्याला स्पष्ट ते दोघे दिसले, पण नाही त्याचे डोळे उघडत होते, नाही त्याला उठता येत होते आणि 2 मिनिटांनी त्याला पुन्हा झोप लागते आणि हे त्यांच्या प्रेमाच्या जगात जातात. सुमारे 3 तासानंतर कंटाळून ते तिघे सोफ्यावर एकमेकांच्या मिठीत बसतात आणि दोघेही आपापल्या वेगवान श्वासांवर नियंत्रण ठेवतात. आणि आता डोळे मिटून पडलेल्या राघवकडे बघत सानिया आधी त्या माणसाकडे बघते आणि मग राघवकडे बघते. ती पटकन त्या माणसाशी बोलते की तू तुझे कपडे घाल आणि लवकर या खोलीतून बाहेर जा, कारण काही वेळाने मीडिया येणार आहे आणि राघवचे कुटुंबही इथे येणार आहे. त्या माणसाने सानियाचे ऐकताच तो आपले कपडे घालायला लागतो आणि मग सानियाला तिच्या ओठांवर हलके किस देऊन चेहऱ्यावर एक धूर्त असे स्मित हास्य करून निघून जातो. सानिया पलंगाच्या जवळ जाते आणि राघवकडे पाहते आणि मोठ्याने ओरडते की तू सर्व लोकांसमोर माझा अपमान केला आहेस. आता तू पहा की मी जगासमोर तुझा कसा अपमान करते. त्यानंतर तुला माझ्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही आणि तुला माझेच व्हावे लागेल. त्यानंतर ती राघवकडे पाहते आणि एका हाताने राघवच्या चेहऱ्यावर बोटे फिरवते. हळूच ती ब्लँकेट राघवच्या अंगावरून खाली फेकते आणि राघवच्या अंगावर हात फिरवू लागते, ज्यामुळे त्याला शुद्ध यायला लागते. पण जेव्हा त्याला सानियाचा हात त्याच्या अंगावर जाणवतो तेव्हा त्याला प्रचंड किळस वाटते. राघवला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही. तेव्हा त्याने तिचा हात झटकला, ज्यामुळे सानिया अडखळली आणि बेडजवळ पडली. तिचे कपाळ बेडच्या कोपऱ्यावर आदळते आणि ती बेशुद्ध होते. यावेळी राघवला सानियाबद्दल खूप किळस येत होती आणि रागही येत होता. तो काही वेळ सानियाकडे पाहतो आणि मग तो डळमळीत अशा पावलांनी वॉशरूमकडे निघतो. मग तो वॉटर हीटर चालू करतो आणि काही वेळ तो शॉवरच्या पाण्याखाली उभा राहतो आणि शॉवर बंद करून कमरेला टॉवेल गुंडाळतो आणि खोलीत येतो आणि बेडवर झोपतो. झोपताच त्याचे डोळे बंद होतात. सानिया ही बेशुद्ध पडली होती. साधारण 2 तासांनी सकाळ होणार होती. जेव्हा सानियाचे डोळे उघडले तेव्हा तिला दिसले की सकाळ होणार आहे. ती पटकन शुद्धीवर येते आणि जाऊन पलंगावर आडवी पडते, कारण राघव यावेळी गाढ झोपेत होता. त्यामुळे त्याला कसे हलवायचे ते तिला कळत नव्हते. सानिया ही राघवच्या शेजारी झोपते आणि त्याच्या कमरेवर हात ठेवते आणि त्या दोघांच्या अंगावर ब्लँकेट घेते. काही वेळाने खोलीच्या बाहेर खूप आवाज येतो. सिंग कुटुंबियामुळे बाहेर मीडियाचे बरेच लोक उभे होते. ती भारतातील एक प्रसिद्ध कुटुंब होते. ही बातमी सगळ्यांना मिळताच ते पटकन हॉटेल गाठतात आणि खोलीबाहेर जमतात. तेवढ्यात सिंग कुटुंबही तिथे पोहोचते. सिंग कुटुंबाचे बॉडीगार्ड पटकन मीडियाच्या लोकांना दूर करतात आणि समर पटकन खोलीचा दरवाजा उघडतो. खोलीचा दरवाजा उघडताच समोरचे दृश्य पाहून सर्वांचेच डोळे पाणावले. यावेळी सर्वांनाच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की आपण हे सर्व समोर पाहणार आहोत. पण आता सत्य त्यांच्या समोर होते. राघवचा दोष आहे असे त्यांना वाटते. राज सिंग यांना त्यांच्या नातवाचा खूप राग येतो. त्यानंतर राज सिंग समर आणि अमनला सांगतो की त्याला ते दोघे पुढच्या अर्ध्या तासानंतर सिंग मेन्शनमध्ये हवे आहेत आणि तिथून निघून जातात, कारण यावेळी त्यांच्या मनात काय चालले होते ते कोणालाच कळले नाही. म्हणून ते निघून आपल्या हवेलीत गेले. पण तिथे आणखी कोणीतरी होतं ज्याच्या चेहऱ्यावर धूर्त हसू होतो. तो पटकन त्याच्या हसण्यावर नियंत्रण ठेवतो. हा दुसरा कोणी नसून मोहित होता, राघवचा सावत्र भाऊ, आणि तोच रात्रभर सानियासोबत त्या हॉटेल रूममध्ये होता. आपण मागच्या भागात पाहिलं, ज्याने जान्हवीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तो मोहित सिंग. मग सगळे त्यांच्या मागे जातात. समर आणि अमन पटकन राघवकडे जातात आणि त्याला उठवतात. राघवला जाग आली तेव्हा त्याचे डोळे विस्फारले आणि त्याने पटकन विचारले की काय झाले आहे. समर त्याला त्याच्या फोनवर व्हिडिओ प्ले करून दाखवतो. जेव्हा राघव व्हिडिओ पाहतो तेव्हा त्याचे डोळे रागाने लाल होतात आणि तो सानियाकडे पाहतो आणि बेडवरून उठतो. तिला जोरात थप्पड मारतो, ज्यामुळे सानिया जागी होते. ती राघववर ओरडते की तुझी हिंमत कशी झाली मला थप्पड मारण्याची. तेव्हा राघव म्हणतो की मला आता तुला मारून टाकूशी वाटतंय. त्यानंतर तो त्याचे कपडे उचलतो आणि घालतो व खोलीतून बाहेर पडतो. समर, अमन आणि राघव रूममधून बाहेर पडताच सानिया उठून बेडवर बसली आणि चेहऱ्यावर एक राक्षसी हसू आणून ती हसतच म्हणाली, आता माझ्यापासून तू कसा सुटणार राघव सिंग. त्यानंतर ती जोरजोरात हसायला लागते, जणू काही वेडं हसत आहे, आणि ती पटकन तिचे कपडे घालते आणि त्या खोलीतून निघून जाते.
अर्ध्या तासानंतर दोघेही कुटुंबासमोर उभे होते. राजसिंग राघवकडे पाहतो आणि त्याची काठी उचलतो आणि त्याला जोरात मारहाण करू लागतो. सानिया आणि मोहित हा शो मोठ्या आनंदाने पाहत होते आणि त्यानंतर ते राघववर ओरडले की तुझ्यामुळे आज माझ्या कुटुंबाची अनेक वर्षांपूर्वीपासून कमवलेली इज्जत नष्ट झाली. मीडियामध्ये तोंड दाखवण्याची जागा राहिली नाही. मी कधी विचार केला नाही, पण तुझा जन्म होताच तुला मारले असते तर खूप चांगले झाले असते. यावेळी राघव राजसिंग समोर आपली बाजू मांडत होता. दादाजी, मला नाही माहीत सानिया माझ्या खोलीत कशी आली, पण त्याच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. ते राघवला घराबाहेर ओढतात आणि बाहेर ढकलतात आणि म्हणतात, आजपासून आपलं नातं संपलंय. राघव आजोबांसमोर रडत होता, पण कोणीच विश्वास ठेवला नाही. त्यानंतर सानिया ही तिचे खोटे अश्रू आणते आणि राघवला म्हणते, राघव, तू माझ्याशी असे कसे करू शकतोस? मी तुझे काय वाईट केले? मी फक्त तुझ्यावर प्रेम केले. माझ्या प्रेमाची ही शिक्षा तू मला दिलीस. आणि ती रडू लागते. राघव डोळे वर करून त्याच्या आईकडे पाहतो. जेव्हा त्याची आई त्याच्याकडे जाऊ लागते तेव्हा तिचा नवरा तिच्या आईचा हात धरतो आणि म्हणतो की आज जर तू तुझ्या मुलाला निवडलेस तर या कुटुंबातील आमचे आणि तुझे नाते कायमचे संपुष्टात येईल. आईने आपल्या पतीचे म्हणणे ऐकताच तिचे डोळे ओले होतात आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ती डोळे वर करून राघवकडे पाहते. तिच्या डोळ्यात असहायता स्पष्ट दिसत होती. एका बाजूला तिचे कुटुंब आणि तिचा नवरा, तर दुसऱ्या बाजूला तिचा मुलगा होता, ज्याला तिने 9 महिने तिच्या पोटात ठेवले होते, ज्याच्यावर एक संकटही येऊ दिले नाही. पण आज त्याच्यावर एवढे मोठे संकट आले, पण तरी ती स्वतःही आपल्या मुलाला कुणापासून वाचवू शकली नाही. राघवला घराबाहेर काढल्यानंतर सर्वजण घरात जातात आणि त्याच्या आईलाही जबरदस्तीने घरात नेले जाते. राघवची आई, काकू आणि आजी असहाय नजरेने राघवकडे बघत होत्या, पण त्यांच्या आपल्या नातवाबद्दलचे अपार प्रेम आणि विश्वास त्यांच्या डोळ्यात दिसतो याची कुणालाच पर्वा नव्हती. खूप पाऊस पडत असल्याने राघव रात्रभर घराबाहेर बसून होता, पण तिथे कुणी येत नाही. जेव्हा त्याला वाटत असते की आता आपल्या कुटुंबातील कोणीही येणार नाही, तेवढ्यात त्याच्या डोळ्यासमोर एक गाडी थांबते. ती गाडी पाहताच त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसतो. त्या गाडीत दुसरी कुणी नाही तर सानिया होती. सानिया मोठ्या ॲटिट्यूडने गाडीतून बाहेर पडते. यावेळी एका ड्रायव्हरने पावसाच्या पाण्यात ती भिजू नये म्हणून तिच्या डोक्यावर छत्री धरली होती. सानिया चालत राघवकडे आली. त्याच्या चेहऱ्यावरही पावसाचे हलके थेंब पडत होते. राघवची प्रकृती खूप वाईट होती. सानिया येऊन त्याच्यासमोर उभी राहते आणि हळूहळू राघवच्या भोवती फिरू लागते आणि मग अचानक त्याच्या चेहऱ्याकडे बघते. ती समोर येऊन उभी राहते आणि त्याच्याशी बोलते. राघव सिंग, तू माझ्यापासून पळून जाशील असे तुला का वाटले? तू मला किती त्रास दिला हे तुला माहीत नाही? आता तू माझा सेवक बनून राहशील. तिचं ऐकून राघवला राग येतो आणि तो उभा राहतो. जेव्हा तो सानियाला मारणार असतो तेव्हा अनेक अंगरक्षक त्याच्या समोर येतात आणि राघवला पकडतात आणि सानियाच्या आदेशानुसार त्याला अशा ठिकाणी घेऊन जातात जिथे फक्त सानिया राहत होती. राघववर त्या ठिकाणी खूप छळ करण्यात आला आणि सानिया दररोज रात्री त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत असे. ती राघवला अंमली पदार्थ देऊन तिच्यासोबत झोपायला लावत असे, कारण त्याने राघवचे भान हरपून जायचे. 5 दिवसानंतर राघवला थोडी शुद्ध येते. जेव्हा तो आजूबाजूला पाहतो, आजूबाजूला कुणीही दिसत नाही, तेव्हा त्याने आपले धैर्य एकवटले आणि सानियाच्या तुरुंगातून स्वतःची सुटका केली. सानियाच्या त्या ठिकाणाहून थोड्या अंतरावर येताच तो एका कारला जाऊन धडकतो. त्या गाडीचा मालक गाडीतून बाहेर येताच राघवला पाहून त्यांना धक्का बसला. तो राघवला पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, जिथे त्याच्यावर उपचार सुरू होतात. हे दुसरे कुणी नसून कुपर कुटुंब होते. त्यानंतर त्याला राघवबद्दल सर्व काही कळते आणि त्यानंतर तो राघवला ऑस्ट्रेलियाला घेऊन जातो, कारण एकदा राघवने कुणालचा जीव वाचवला होता. त्यानंतर राघवचे कपूर कुटुंबियांशी संबंध खूप चांगले झाले होते. त्यासोबतच राकेशच्या आईबाबांनाही सानियाने मारले होते, कारण राकेशच्या आईवडिलांना सानियाबद्दलचे सत्य कळले होते. त्यामुळे ते पटकन सिंग कुटुंबाला सत्य सांगणार होते, पण सत्य सांगण्याआधीच सानियाने त्यांची हत्या केली. त्याच्या आई आणि वडिलांच्या मृत्यूनंतर राकेशने सिंग कुटुंब सोडले आणि त्याच्या हॉस्टेलला राहायला गेला, कारण त्याला त्याच्या कुटुंबाचा व्यवसाय देखील चांगला चालला होता. त्यामुळे आता त्याला त्याच्या कुटुंबाचा व्यवसाय सांभाळावा लागला. तितक्यात तो एकदा राघवला भेटतो. एकमेकांची दुःख त्यांना चांगलेच माहीत होते. त्यानंतर तो राघवचा असिस्टंट आणि त्याचा बिझनेस पार्टनर बनतो. मग ते दोघे मिळून संपूर्ण जगावर राज्य करू लागतात. आता दोघे खूप चांगले मित्र होते आणि दोघेही आपापले आयुष्य जगत होते. राघव आणि राकेशची माणसं कुत्र्यांसारखी सानियाचा शोध घेत असतात, पण सानियाचा ठाव ठिकाणा लागत नाही. 7 वर्षांपूर्वी सानिया गायब झाली, जणू काही या जगात नाहीच. राघव अजूनही सानियाचा शोध घेत आहे, कारण त्याला सानियाकडून बदला घ्यायचा आहे, कारण तिच्यामुळे त्याचे आणि राकेशचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. हा सर्व विचार करत राघव तिथेच उभा असतो. यावेळी त्याच्या डोळ्यात राग, द्वेष आणि वेदना स्पष्ट दिसत होत्या. जेव्हा अचानक केबिनचा दरवाजा ठोठावला जातो,
त्यामुळे राघव शुद्धीवर येतो आणि चेहऱ्यावर कडक भाव ठेवून तो जाऊन त्याच्या खुर्चीवर बसतो आणि त्याच्या फाईल्स पाहू लागतो. मग तो कमेन म्हणतो. राकेश केबिनमध्ये येतो आणि एक फाईल राघवला देतो आणि म्हणतो, कदाचित ही फाईल वाचून कोणती तरी मदत मिळू शकेल. राघव त्याच्याकडे बघतो आणि फाईल हातात घेतो. फाईल वाचताच त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटते. त्यानंतर राकेश केबिनच्या बाहेर जातो. राघव मनात म्हणतो की तू लवकरच माझी होशील. पुढील भाग लवकरच. नमस्कार मंडळी, कथा आवडत असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.